आता एक जण माझ्या ऑफिसला आला आणि त्यांनी आधारची निम्मी फाडलेली पावती म्हणजे मधोमध फाडलेली पावती जी आहे ती खाली स्टाफला दिली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आधार कार्डची प्रिंट आउट काढून पाहिजे। त्याच्यानंतर मी कुतूहलाने ती पावती हातात घेतली आणि त्याला विचारलं की नेमकं तुम्ही ही पावती का फाडलेली? तो आणि मी नाही फाडली, ती दुकानदारानेच आम्हाला फाडून दिली। म्हटलं का बरं? तर तो आणि ते नाही सांगता येणार, परंतु त्यांनी मला अशी पावती दिली। तर मी त्याला विचारलं, म्हटलं तू नेमकं काम काय केलं? शेवटी काय आहे, कुतूहलाने माणूस जास्त प्रश्न विचारतो। तो आणि मी तिथं अंगठ्यावरच्या मशीनवर 100 रुपये दिले आणि पूर्ण आधार जे आहे ते अपडेट करून घेतलं। मी त्याला विचारलं तुझा फोटो बदलला का? तो आणि फोटो तर त्यांनी काढला नाही। म्हटलं मग त्यांनी तुझे बायोमेट्रिक घेतले का? तो नाही, अंगठ्याचे ठसे वगैरे। तो फक्त त्यांनी एकच अंगठ्याचा ठसा घेतला। म्हटलं म्हणजे त्यांनी तुझं फक्त डेमोग्राफी अपडेट केलं आणि त्याला 50 रुपये लागतात। तो म्हणे माझ्या ओळखीचा आहे, त्यांनी असं कसं काय केलं? त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एकदम फिट फायनल झाले की आजचा व्हिडिओ करायचा तो आधारच्या रेट चार्टवर। आधारचे जे रेट चार्ट आहे ते आपल्या सगळ्यांना समजले पाहिजे आणि त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो करत आहे। सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण अजूनही माझे केतन खोरे पाटील हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावे। आधारमध्ये मूळतः 4 प्रकार असतात। 4 प्रकार म्हणजे आधारच्या वेगवेगळ्या 4 कॅटेगरीमध्ये काम होतं। त्यातली पहिली कॅटेगरी असते ती म्हणजे नवीन आधार नोंदणी। लहान मुलांचा असो किंवा मोठ्या माणसांचा असो, ज्यांचं आयुष्यात पहिल्यांदा आधार कार्ड निघतंय अशा लोकांचं आधार कार्ड पहिल्यांदा काढताना म्हणजे नवीन आधार कार्डची नोंदणी जी आहे ती पूर्णतः मोफत आहे। समझ रहे हो? ती पूर्णपणे फ्री आहे। अशी नोंदणी करताना आपल्याला आधार केंद्र चालकास 1ही रुपया द्यायचा नसतो। तशी छापील रक्कम त्या पावतीवर छापून आलेली असते की तुमचे 0 रुपये जे आहे ते घेण्यात आलेले आहे, डॅश मारून त्याच्यावर आलेला असतो। दुसरा जो प्रकार असतो तो मॅन्डेटरी अपडेट असतो। हा प्रकार जो आहे हा बहुतांश लोकांनी समजून घेतला पाहिजे। 5 ते 7 वर्ष वयोगटातले जे लहान मुलं असतात त्यांच्या कधी कधी आधार अपडेट करतानाच्या ज्या रिसिट्स येतात त्याच्यावर मॅन्डेटरी अपडेट असा जो आहे तो उल्लेख नसतो, परंतु तशा पद्धतीच्या त्या पावत्या येतात। त्या पावत्यांना 0 रुपये चार्जेस आहेत, त्याच्यावर पावतीवर 0 रुपये म्हणजे डॅश मारून आलेला असतो। असे अपडेट करताना त्याच्यावर जर आपल्या छापील रकमेमध्ये 0 रक्कम आलेली असेल तर त्याही एंट्र्यांना आपण 1ही रुपया देण्याची गरज नसते। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती रक्कम जी आहे ती छापील स्वरूपात वरून सिस्टीम मधून येते। म्हणजे त्याच्यावरून आपण केंद्र चालकांकडे की माझी जी आहे 5 ते 7 वर्षाच्या मुलांचं फुकट असतं अपडेट करणं, अशी जी मागणी आहे ही करणं थोडंसं शोकांतिकेचं किंवा चुकीचं होऊ शकतं। हा झाला आपला दुसरा प्रकार, म्हणजे त्याच्यावर छापील रक्कम जी आहे ती येते। त्याच्यानंतरचा तिसरा आणि महत्वाचा प्रकार असतो तो डेमोग्राफिक अपडेटचा। डेमोग्राफिक अपडेटमध्ये आपण अंगठ्यावरचे जे मशीन्स असतात त्या ठिकाणाहून किंवा शासकीय आधार केंद्रांमधून किरकोळ स्वरूपाच्या ज्या दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या करू शकतो किंवा फक्त मोबाईल नंबर लिंक आहे तो करू शकतो। त्याची ही रिसीट जी आहे ती वेगळ्या पद्धतीची रिसीट्स येते, त्याच्यावर SID नंबर जो आहे तो आलेला असतो आणि जनरली बायोमेट्रिकच्या एंट्रीवर EID नंबर आलेला असतो। तर डेमोग्राफिक अपडेट जे आहे ते करताना त्याच्यामध्ये मोबाईल नंबर लिंक करणे, किरकोळ फक्त दुरुस्ती करणे, त्याच्यामध्ये ना तुमचा फोटो बदलला जातो, ना तुमचे अंगठे ठसे बदलले जातात, ना आयरिस घेतलं जातं। अशी एंट्री जी आहे तिच्यावर छापील रक्कम येते मात्र 50 रुपये। 50 रुपयामध्ये हे काम आपलं होतं। त्या छापील रकमेनुसार आपण त्या आधार सेंटर चालकाला ते 50 रुपये जे आहेत ते द्यायचे असतात। आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार तो म्हणजे बायोमेट्रिक अपडेट, हा चौथा प्रकार। बायोमेट्रिक अपडेट जे आहे ते कंपल्सरी दर 5 वर्षांनी आपण प्रत्येकाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे। त्या बायोमेट्रिक अपडेटमध्ये तुमचा फोटो बदलला जातो, तुम्हाला पाहिजे असल्यास मोबाईल नंबरही नवा तुम्ही अपडेट करू शकता। त्यानंतर तुमचे डेमोग्राफिक घेतले जातात, म्हणजे तुमचे जे डेमोग्राफिक फीचर्स असतात ते सगळे त्याच्यामध्ये घेतले जातात। त्याच्यामध्ये तुमचे अंगठे ठसे जे आहेत तेही त्याच्यामध्ये घेतले जातात। त्याच्याबरोबर तुम्ही तुमचे डोळ्याचे जे आयरिस आहेत तेही त्याच्यामध्ये कॅप्चर केले जातात। ही सगळी जी माहिती आहे ती नवी अद्ययावतून येते। त्या पावतीवर 100 रुपये ही छापील रक्कम येत असते। त्या पावतीवर 100 रुपये रक्कम आलेली असते आणि अशा पावतीचे आपण 100 रुपये जे आहेत त्या आधार केंद्र चालकामध्ये जे असतात त्यांना ते द्यायचे असतात। मित्रांनो, तुम्हाला मी दिलेली माहिती आणि वेळोवेळी देत असलेले जे उपयुक्त व्हिडिओ आहेत ते आवडत असतील तर नक्की लाईक करावे, शेअर करावे आणि
माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की इतरांनाही माहिती द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.